तेजोमय आणि आश्चर्यचकित करणारा तुमचा जीवनपट आहे. आजच्या सर्व युवकांना, उद्योजकांना प्रेरित करणारं हे संपूर्ण तुमचं जीवन आहे. आमच्या सर्वांच्या मनात अनेक तरंग निर्माण झालेत. नकळतच बाबा बोरकरांच्या 2 ओळी डोळ्यासमोर आल्या. दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती. तुम्ही तुमच्या आयुष्याचा होम करून भामरागड, हेमलकसा सारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात त्या अरण्यामध्ये प्रकाश वाटा तयार केला. निरक्षर आदिवासींचा आरोग्य व शिक्षण हे 2 जे अतिशय महत्वाचे अंग आहेत त्यांना उजळून टाकलं. अंतः दीपम भव असं म्हणतात. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलंय, तुम्ही स्वतःचा प्रकाश होऊन तो प्रकाश वारसा पुढच्या पिढीला पण दिला. त्यांना पण एक सकारात्मक आणि समाज जाणीवा तेवत ठेवत त्यांना पण या होमामध्ये सामील करून घेतलं. आजच्या या तुमच्या प्रकट मुलाखतीतून अनेक युवकांमध्ये एक सामाजिक भान व प्रेरणा निर्माण होईल याचा मला विश्वास वाटतो. आणि अभिव्यक्तीचं जे गोविंदराव वंजारी साहेबांचं जे स्वप्न होतं ते पुढे नेण्यामध्ये आम्हाला जी तुमचे विचार आज सगळ्या युवकांनी ऐकलेत ती प्रेरणा सगळ्यांच्या मध्ये जागृत होईल याबद्दल पूर्ण विश्वास वाटतो. अभिव्यक्तीचं पुढील जे पाऊल आहे ते आम्ही 27 तारखेला पुन्हा हा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्म जगातील सर्वात मोठं एका महिलेने चालवलेलं रेस्टॉरंट, महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट असलेल्या उद्योजिका जयंती कठाळे यांना आम्ही बोलवत आहे. त्यांचं म्हणणं आहे की वक्त की कैद में जिंदगी है मगर हमें आज भी आजाद है. उन्हीं लम्हों के हमारी शुरुआत है और वही लम्हे हमें हमारे ख्वाबों तक पहुंचाने की ताकद देते हैं. असं स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही लोक म्हणतात, पण एक स्त्री जिचं स्वप्न आहे की 5,000च्या वर पूर्ण ब्रह्म जगभरामध्ये सुरू करावेत. इन्फोसिसचा फार मोठा दट्टपगाराचा जॉब सोडून त्यांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म हे व्रत घेऊन जवळजवळ 300 शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहे. त्यांना आपण प्राचारण केलं आहे आणि त्यांचं स्वप्न एक ग्लोबल फूड ब्रँड बनवण्याचं आहे. सोमवारी 27 जुलै संध्याकाळी 6 वाजता महिला उद्योजकता या विषयावर त्या आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. मी आमच्या प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर सुहासिनीजी वंजारी, आमचे तरुण तडफदार नेतृत्व ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, कोषाध्यक्ष डॉक्टर स्मिताजी वंजारी यांना धन्यवाद देतो. पुनश्च प्रकाशदादा तुम्हाला धन्यवाद देतो की अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या अगदी सहज सुलभ आणि अतिशय म्हणजे बाबांच्या बद्दल मी बरंच वाचलंय. त्यांचा जो एक स्वभाव होता त्याच्या अगदी विरुद्ध तुमचा स्वभाव, संयमी असा स्वभाव आहे आणि त्या संयमाच्या स्वरूपामध्ये अतिशय जे ज्याला म्हणतात शांततेने कार्य करून सगळं जगभर त्याचा प्रकाश पडलेला आहे. मला वाटतं की एवढं सायलेंटली काम करून सगळ्या जगामध्ये तो आवाज आपण पोहोचवला. अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या अनेकांच्या जीवनामध्ये एक प्रकाश आज आणि एक आशा या सगळ्या निगेटिव्ह याच्या वातावरणामध्ये पेरली. पॉझिटिव्हिटीच्या बद्दल बोललं जातं, सगळ्या अनेक प्रकारे जेव्हा पोटेन्शियलच्या संदर्भात बोललं जातं, मोटिवेशनच्या संदर्भात बोललं जातं, पण तुमचं जीवनच एक पॉझिटिव्ह ऊर्जा देणारं आहे. मला वाटतं की जी सकारात्मकता ही ती ऊर्जा आजच्या या युवकांमध्ये पेरली गेली असेलच आणि ते आपलं जीवन अधिक प्रकाशमान करतील अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. नमस्कार. आवाज येतोय आता? नमस्कार. नमस्कार. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज युज्युअल अजून कोरोनाचं संकट संपलं नाही तेव्हा घरी राहा आणि सेफ राहा. आपल्याकडे हा मेसेज आहे, हा सगळ्यांनी पाळावा. कारण प्रमाण सध्या वाढतेच आहे कोरोनाचं. तेव्हा या निमित्ताने आमची इच्छा की आपलं नियमाप्रमाणे आपण सगळं वर्तन ठेवावं आपलं आणि कोरोनावर आपण नक्कीच मात करू. सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.